वाराणसी शहरात पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून आझादनगर कॉलनीतील एका 5 मजली इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नियोजनबद्ध छापा टाकला। पोलीस पथकाने संबंधित फ्लॅटला वेढा घालून आत प्रवेश केला असता तेथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळी काही आक्षेपार्ह साहित्य तसेच मद्याच्या बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सेक्स रॅकेट चालवणारी महिला ऑपरेटर आणि आणखी तिघांना ताब्यात घेतले। पोलीस तपासात उघड झाले की या फ्लॅटमध्ये सुरुवातीला स्पा सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू करण्यात आला होता, मात्र हळूहळू त्याचे रूपांतर अनैतिक व्यवसायाच्या अड्ड्यात करण्यात आले। मीडिया रिपोर्टनुसार हा प्रकार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता। परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली। या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून ऑपरेटरचा पती सय्यद समीर याचे नाव पुढे आले असून तो सध्या फरार आहे। पोलीस तपासात सय्यद समीरचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे। वाराणसीतील कॅन्टोन्मेंट, सिग्रा आणि भेलूपूर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात दरोडा आणि हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत असून या रॅकेटशी संबंधित आणखी लोकांचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे। दरम्यान फरार सय्यद समीरला अटक करण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी छापे टाकत असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे।